विधानसभाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते आहे। साहेब, नेमकं कसा दौरा राहणार आहे, काय प्रमुख याच्यासाठी दौऱ्यात राहणार आहे? साहेब विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहे ही बाब नक्की जरी असली तरी विदर्भाचा दौरा कसा असेल त्याच्याबद्दल परिपूर्ण माहिती आज संध्याकाळपर्यंत नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला प्राप्त होईल। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा पूर्ण दौरा असणार आहे का? 100%। तुम्ही जर पाहिलं असेल की मराठवाड्यामध्ये वगैरे साहेब फिरत असताना काही उमेदवार साहेबांनी जाहीर केले, त्याप्रमाणे साहेबांना जर इथं वाटलं तर साहेब इथे सुद्धा जाहीर करू शकतात किंवा नंतर सुद्धा करू शकतात। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। या पूर्ण पार्श्वभूमीवर कुठे कुठे साहेब जाणार आहे? विदर्भाचा दौरा असणार आहे तर कुठे कुठे येणार आहे? चंद्रपूर, नागपूर, काय कसे काय बैठक असणार आहे? संपूर्ण विदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक चांगली पकड आहे। तुम्ही पाहत असाल तर आपल्या चंद्रपूरचं जर उदाहरण घेतलं तर इथं महानगरपालिकेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून आलेले उमेदवार आहेत। आणि शिवाय आमचं संघटन या विदर्भामध्ये तसं महाराष्ट्रात आहे, परंतु विदर्भामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं संघटन आमचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे। त्यामुळे साहेब प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातील आणि प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्यांना साहेब भेटतील। या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपली तयारी कशी आहे? विदर्भामध्ये तरी तयारी कशी आहे? कारण की आपण विदर्भाचे प्रमुख नेते आहात, आपण कुठं विदर्भात फिरतात, कशा प्रकारे तयारी सुरू आहे विदर्भामध्ये? तुम्ही पाहत असाल गेल्या 18 वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने जनतेच्या सेवेत आहे। कुठलंही आंदोलन असेल, जनतेवर कुठलंही संकट आले असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून जाते आणि त्या प्रकारे गावागावामध्ये एक चांगल्या प्रकारची संघटना आमची प्रत्येक गावामध्ये उभी आहे, प्रत्येक गावामध्ये शाखा आहे। त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की लोक आता यांना कंटाळलेले आहेत की यांचं फोडाफोडीचं राजकारण, यांचं खुर्चीसाठी भांडण, जनतेकडे कुणाचंही लक्ष नाही। आणि जनतेला एक माहिती आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातत्याने जनतेच्या संपर्कात आहे। त्यांच्या सुखदुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे। पाहिजे त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करते, आवाज उचलते आणि न्याय मिळवून देते। आणि म्हणूनच जनता आता या सर्वांना थकलेली आहे, यांना कंटाळलेली आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव जनतेसमोर पर्याय आहे। सन्मान्य राजसाहेबांशिवाय जनतेला सुद्धा माहिती की आता राजसाहेबच या महाराष्ट्राला सांभाळू शकतात। विदर्भात किती सीटा लढवणार? विदर्भात जास्तीत जास्त आम्ही सीटा लढू। तर हे होते मनसे नेते राजू उंबरकर। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।